गौरी तेजसला म्हणते, तेजस, मला माहीत आहे तुला पार्टीमध्ये यायचं नाही म्हणून तू जात आहेस. ठीक आहे, मी सगळंच सांभाळून घेईल म्हणून गौरी निघून जाते. तेजस ऑफिसला निघून जातो. ऑफिसमध्ये बसून काम करत असतो. तोच त्याला गौरीचं सकाळचं बोलणं आठवतं. मी काहीही न बोलता माझ्या मनातलं सगळं तिला कळतं. आपल्यासाठी तिने स्वतःच्या आनंदाचा विचार न करता मी सांभाळून घेईल असं बोलून आपल्याला ऑफिसला पाठवलं. पण मी का तिचा एवढा विचार करतोय असं म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. परंतु काही केल्या मनातून गौरीचे विचार जात नाहीत. शेवटी तो उठतो आणि घरी जायला निघतो. इकडे आईबाबाचे मित्र मैत्रिणी तसेच तेजसचे मित्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. ते सगळे तेजसबद्दल विचारत असतात. परंतु त्याला एक महत्त्वाचं काम असल्यामुळे तो गेला आहे. येईल लवकर असे आई सांगते. गौरी पार्टीसाठी तयार होत असते. तेजस नसल्यामुळे तिला सगळं सांभाळून घ्यावं लागणार होतं. याची तिला कल्पना होती. ती तिचं आवरून खाली येते. तोच आई तिची ओळख त्यांच्या मित्रमैत्रिणी व गौरवचे मित्रमैत्रिणीबरोबरही करून देते. तेवढ्यात एक मुलगी त्यांना आवाज देते. आई त्या दिशेने बघतात. तिला बघून आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. गौरीच्या ते लक्षात येतं. ती मुलगी त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, काय आई, कशा आहात? कुठे आहे तुमचा मुलगा? का आज पण गेला की काय ऑफिसला? आई तिचं बोलणं इग्नोर करत म्हणतात, मी ठीक आहे, पण तू इथे कशी? ते काय आहे ना, तुम्ही मला बोलावलं नाही, परंतु मीही तेजसच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहे. हे तुम्ही विसरलात की काय? तिथूनच कळालं मला आजच्या पार्टीबद्दल, म्हणून आले. आजूबाजूला खूप पाहुणे होते म्हणून आई तिला काहीच न बोलता तिथून निघून जातात. गौरी त्यांच्या पाठीमागे जाते आणि आईला विचारते, आई, कोण आहे ती मुलगी? ती तुम्हाला अशी का बोलत होते? गौरी, आरती आहे. तेजसच्या या अवस्थेला ती जबाबदार आहे आणि आता कशाला आली आहे काय माहीत. मी तिला नव्हतं बोलावलं, पण ती त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहे हे माझ्या लक्षात नव्हतं. बाकी सगळं तर तू आता बघत आहेस. आई, तुम्ही काळजी करू नका. असेही तेजस पार्टीला येणार नाही, त्यामुळे ट्रेस घेऊ नका. गौरी म्हणते. आई पुढे काय बोलणार तोच तेजस येतो. आरती त्याला तिथेच थांबवते आणि म्हणते, ज्या तेजस भोसलेच्या लग्नाची पार्टी आहे ते आज पार्टीच्या दिवशी ऑफिसमध्ये. बरं झालं मी तुझ्याशी लग्न केलं नाही, वाचले मी. गौरी काही वेळासाठी स्तब्ध होते. गौरीला कळलं होतं की तेजस पार्टीला येणार नाही. तो असा अचानक आला, त्यामुळे तिलाही आश्चर्य वाटलं. तोच आई गौरीला हलवतात आणि म्हणतात, आता काय करायचं? गौरी, मला तर खूप भीती वाटत आहे. तर तेजसला बरं वाटावं म्हणून मी पार्टी ठेवली आणि हे काय घडलं? काळजी नका करू आई, मी आहे ना. एवढं बोलून गौरी तेजस आणि आरतीच्या दिशेने जाते. आरतीच्या बोलण्याने आणि खूप दिवसातून त्याच्या पुढे येण्याने तेजस नाराज होतो. अरे वा, आला तुम्ही. मलाही आईने सगळं सांगितलं बरं का. तेजस गोंधळून तिच्याकडे बघतो. तेजस, एक गिफ्ट आणण्यासाठी एवढं करण्याची काय गरज होती? मी किती वेळ झालं तुमची वाट बघत होती. आईच्या लक्षात गौरीचा डाव येतो तसं आई पुढे होऊन बोलतात, सॉरी तेजस, तुझी बायको खूपच काळजी करत होती म्हणून तिला सरप्राईजबद्दल सगळं सांगावं लागलं. लगेच ती तेजसला आत घेऊन जाते, परंतु जाता जाता आरतीला बोलते, थँक्स आरती, तू त्यांच्याशी लग्न केलं नाही त्याबद्दल. नाहीतर असा गोड हँडसम आणि रोमॅन्टिक नवरा मी गमावला असता. गौरी आणि तेजस त्यांच्या बेडरूममध्ये येतात. गौरीच्या बाहेर बोलण्याचा अर्थ तेजसला समजलेला असतो. तोच आई पाठीमागून आतमध्ये येतात आणि त्याला फ्रेश होऊन बाहेर यायला सांगतात. गौरी मात्र खिडकीमध्ये उभारून शांत बाहेर बघत असते. आईची नजर तिच्यावर जाते. आई तिला आवाज देणार
तोच तेजस तिला खुणावतो. मी तिला घेऊन येतो. तशा त्या निघून जातात. तेजस फ्रेश होऊन बाहेर येतो. तरीही गौरी खिडकीतच उभी असते. तेजस तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, गौरी, माझी तयारी झाली आहे. जाऊया का बाहेर? सगळे वाट बघत असतील. तोच गौरी म्हणते, मी नाही येत, तुम्ही जा. तेजस तिला म्हणतो, का? मी तुझ्यासाठी एवढेच बोलून तो थांबतो. माझ्यासाठी काय? तेजस गौरी बोलते, काही नाही. तेजस म्हणतो, खरं तर तो तिच्यासाठीच परत आलेला असतो, परंतु तो काहीच बोलत नाही. ओके, तू जा खाली. तुझे मित्र तुझी बराच वेळ झालं वाट बघतायत. पण तू काय येत नाही? तेजस विचारतो, माझा मूड नाही आहे. तू जा प्लीज, एन्जॉय. गौरी बोलते, पण तेजसला तिला बरोबर न्यायचं असतं, म्हणून तो तिला समजावण्यासाठी बोलतो, काल तर तू बोललीस आपण फ्रेंड्स आहोत आणि आता माझी फ्रेंड माझ्याबरोबर येत नाही. ती त्याच्यावर एक नजर टाकते आणि खिडकीतून बाहेर बघते. तेजस तिला स्वतःकडे वळवतो आणि म्हणतो, मी यायच्या अगोदर तर तू ठीक होतीस. मला वाटतं तू आरतीला बघितलं आहेस तेव्हापासून तुझ्या वागण्यामध्ये बदल झाला आहे. मला नव्हतं माहीत इथे आली आहे मी तर तुझ्यासाठी. तेजस काही बोलणार तर आता गौरीला राहवत नाही आणि बोलते, तेजस, मी तुझ्या प्रेमाचा आदर करते म्हणून तू सगळं सांगितलं तरीही मी काहीच बोलले नाही. पण तुझ्या प्रेमाचा खेळ न होऊ देणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. प्रेम म्हणजे भावना आहे. प्रेम म्हणजे कर्तव्य आहे. प्रेम म्हणजे काळजी आहे. प्रेम म्हणजे आपण स्वतःपेक्षा समोरच्याचा जास्त आदर करतो. आपल्यामुळे समोरच्याला त्रास होईल असं आपण कधीच वागत नाही. तू बाहेर गेल्यावर आरती काहीतरी बोलणार ते मला सहन होणार नाही. सो तू जा बाहेर. तेजस हे सर्व आवासून ऐकत असतो. त्याला वाटतं गौरी जलस होऊन बाहेर येत नाही. तिचे हे विचार ऐकून तो तर स्तब्ध होतो. एक गोड स्माईल देऊन तो गौरीला बोलतो, मला कोण कसं काय बोलेल? माझा बॉडीगार्ड आहे की माझ्यासोबत माझी मैत्रीण आताही मला वाचवेल. मगा जसं वाचवलं. शिवाय मी रोमॅन्टिक आणि हँडसम आहे हेही मला तेव्हाच कळलं. गौरीला यावर खूप हसू येतं. गौरी मनातच म्हणते, वाटतो तितका खडूस नाहीये आणि तिला म्हणतो, चल नाही तर पार्टी संपत येईल. आई मला सोडणार नाही. तेजस म्हणतो, गौरीही त्याच्याबरोबर जायला तयार होते. दोघेही बाहेर येतात. तसे सगळे त्याचे स्वागत करतात. आज खूप दिवसातून त्याच्या मित्राला भेटलेला असतो. आरती ही तिथेच असते. तेजसचे मित्र गौरीचं तोंड भरून कौतुक करतात. सगळे त्यांना शुभेच्छा देतात आणि पार्टी एन्जॉय करतात. गौरीने दिलेल्या उत्तरामुळे आरती त्यांच्यापासून लांब राहणंच पसंत करते. तेजससुद्धा खूप दिवसातून मित्रांना भेटल्यामुळे खूप खुश असतो. पार्टी संपते. जाताना सर्व मित्र पुन्हा त्या दोघांना शुभेच्छा देऊन निघून जातात. घरातील सगळी मंडळीसुद्धा थकल्यामुळे लगेच झोपी जातात. नेहमीप्रमाणे गौरी सकाळी लवकर उठून देवाची पूजा करून नाश्ता बनवते. आज तिने नाश्त्यासाठी गोड शिरा बनवलेला असतो. अजून तेजस उठलेला नसल्यामुळे आई गौरीला त्याला उठवायला सांगतात. गौरी बेडरूममध्ये येते नी पाहते तर तेजस शांत झोपलेला असतो. आता याला कसं उठवू म्हणून ती लांबूनच त्याला आवाज देते, तेजस, तेजस उठ ना, तुला ऑफिसला जायला उशीर होईल. तेजस डोळे उघडतो तर समोर त्याला गौरी दिसते. सकाळ सकाळ तिला समोर बघून त्याचं मन प्रसन्न होतं. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येते. ती त्याला गुड मॉर्निंग विश करते. तोही तिला हसून गुड मॉर्निंग माय बॉडीगार्ड म्हणतो. तोच गौरी उशी फेकून त्याला मारते. त्याला आवरायला सांगून खाली जाते. असेच दिवस जात असतात. त्या दोघांमध्ये असलेली मैत्री वाढत असते. त्या गौरीच्याही सुट्ट्या संपलेल्या असतात. ती सुद्धा ऑफिस जॉईन करणार असते. आई बाबा तिला आपलीच कंपनी जॉईन करायला सांगत असतात. पण ती म्हणते, नाही बाबा, असं अचानक जॉब नाही सोडू शकत. ठीक आहे,
तुला हवं त्यावेळेस तू आपली कंपनी जॉईन कर, बाबा म्हणतात. त्यावर आदित्य फक्त एक नजर तिच्यावरून फिरवतो. गौरी मनातच म्हणते, इथे आमच्या नात्याचा आणखी ठाव ठिकाणा नाही, तोपर्यंत मी माझा जॉब सोडू शकत नाही. पुढे काय होईल आणखी माहीत नाही. जर उद्या काही झालं तर एवढा चांगला जॉब सोडून मी परत काय करू, हा विचार गौरीच्या मनात येत असतो. जोपर्यंत आमचं नातं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी हा जॉब सोडणार नाही, गौरी मनातच ठरवते. त्यावर तेजस म्हणतो, तिला योग्य वाटेल त्यावेळेस ती आपली कंपनी जॉईन करेल. गौरी मनातच म्हणते, हा किती सहजपणे बोलतो, त्याला कोणत्याच गोष्टीचं काही वाटत नाही का? तेजस तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत असतो. मी का 6 महिन्यासाठी जॉईन करू? जर 6 महिन्यांनी आम्ही वेगळे झालो तर मग मागचे दिवस पुढे. गौरी मनातच विचार करत असते. तो तिच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला कशाचा थांगपत्ता लागत नाही. बाबा तेजसला म्हणतात, मी तिच्यासाठी गाडी बुक केली आहे, पण तिची गाडी येईपर्यंत तू तिला जाताना ड्रॉप कर आणि येताना सुद्धा घेऊन ये. त्यावर तेजस होकार दर्शवतो. गौरी बाबांना म्हणते, बाबा नवीन गाडी घेण्याची काही गरज होती? मी माझी जुनी गाडी आणली असती. नाही बेटा, तो तुझा अधिकार आहे. हवं तर तुझ्या बाबांकडून तुला ते लग्नाचं गिफ्ट समज, पण बाबा तिथली गाडीही बसूनच राहणार आहे. त्यावर आई म्हणतात, असू दे बाळा. त्यावर गौरी पुढे काहीच बोलत नाही. दोघेही त्यांचं आवरून येतात. आई दोघांनाही त्यांचे टिफिन देते. ते दोघेही आईबाबांना बाय करून ऑफिससाठी निघून जातात. आज लग्नानंतर पहिल्यांदाच गौरी ऑफिसमध्ये आलेली असते, त्यामुळे तिचे मित्र मैत्रिणी तिचं अभिनंदन करण्यासाठी तयारच असतात. गौरी ही सगळ्यांना हसून रिस्पॉन्स देत असते. ती तिच्या जागेवर जाऊन बसते. आज बऱ्याच दिवसातून आल्यामुळे बरीच कामे पेंडिंग असतात. ती आल्याबरोबर तिच्या कामाला लागते. ती तिच्या कामामध्ये मग्न असते. तोच पिऊन येऊन तिला सांगतो, तुम्हाला सरांनी बोलावलं आहे. गौरीही लगेच त्याच्या केबिनमध्ये जाते. मे आय कमिंग सर? यस कमिंग मिसेस भोसले. तशी ती चमकून त्याच्याकडे पाहते. अभिनंदन. थँक्स सर. मला वाटलं आता तुम्ही तुमची कंपनी जॉईन कराल. नाही सर, ती तेजसच्या मेहनतीने कमावली आहे. मलाही माझं स्वतःचं नाव कमवायचं आहे. माझी स्वतःची ओळख बनवायची आहे. तुमच्या ठिकाणी दुसरी एखादी मुलगी असते तर नवऱ्याच्या जीवावर ऐश करत बसली असती. खरंच तुमचे विचार ग्रेट आहेत. नाही सर, माझ्या आईवडिलांनी एवढी मेहनत करून शिकवलं आहे, तर त्यांच्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे. तरच त्यांनी केलेली मेहनत सार्थ ठरेल. मी आज ही त्यांची कंपनी जॉईन करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण सर, मला माझ्या मेहनतीने माझं नाव पुढे न्यायचं आहे. मला वाटतं ती संधी तुम्हाला मिळायला हवी. थोड्या वेळात एका प्रोजेक्ट संबंधी आपली मीटिंग आहे. मला वाटतं त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही लीड करावं. सर नक्कीच. मला जर अशी संधी मिळाली असेल तर नक्कीच मी त्या संधीचं सोनं करेल. तर लागा मग तयारीला. आता थोड्या वेळात आपली मीटिंग आहे. ठीक आहे म्हणून गौरी तिच्या जागेवर जाते आणि तिच्या कामाला लागते. आदित्य तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहतो. गौरी, मलाही तू खूप आवडत होतीस. मला तुला माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवायचं होतं. मी ती संधी गमावली आहे. मी माझं प्रेम व्यक्त करण्याच्या पहिलंच तू लग्न केलं. मला बोलण्याचा चान्स दिला नाही. नाही, मीच बोलू शकलो नाही. मी बोलण्यासाठी खूप वेळ केला. ठीक आहे, तू जर तुझ्या आयुष्यामध्ये सुखी असेल तर मला आणखी काय हवं आहे. पण मी मात्र आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहील. त्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही. आदित्यच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तुझी ओळख निर्माण करायला नक्कीच मी तुला साथ देईल. आदित्य म्हणजेच आदित्य सरपोतदार इंडस्ट्रीचा मालक, हुशार आणि होतकरू, दिसायला सुंदर. अनेक मुली त्याच्या मागे पुढे करायच्या, पण हा मात्र कोणालाही भाव देत नसे. तो नेहमी आपल्या कामाला प्राधान्य देत असे. पण त्यालाही गौरीचा स्वभाव कुठेतरी आवडू लागला होता. म्हणजेच तो तिच्या प्रेमात पडला होता. पण तो तिला काही बोलणार त्या अगोदरच गौरीचं लग्न झालं. तो मनातच विचार करत होता,
माझं प्रेम हे फक्त माझ्याकडून होतं. मी तिच्यासमोर कधी व्यक्त केलं नाही तर तिला काय माहीत असणार. पण गौरी, तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस. मी आयुष्यात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करणार नाही. तो विचारात गुंतलेला असतो की तेवढ्यात त्याचा असिस्टंट येतो आणि त्याला म्हणतो, सर, कॉन्फरन्सची सर्व तयारी झाली आहे. ओके, ठीक आहे, चला मी येतो. त्याचा असिस्टंट निघून जातो तसा तो डोळे मिटून घेतो तर डोळ्यासमोर गौरीचा चेहरा येतो. एक दीर्घ श्वास घेऊन तो आपला ब्लेझर उचलून मीटिंगसाठी निघतो. मीटिंग सुरू होते. सर्व मुलींचं लक्ष फक्त आदित्यवर होतं, पण तो त्या कोणालाही जुमानत नाही. त्यांनी बोलायला सुरुवात केली. आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. त्या प्रोजेक्टला लीड गौरी मॅडम करतील. त्या प्रोजेक्टसाठी 10 सदस्यांची टीम निवडायची आहे. प्रत्येकाने आपापलं प्रेझेंटेशन तयार करा. त्यातून योग्य त्यांची निवड केली जाईल. गौरीचं नाव घेता काही जणाला आनंद होतो तर काही जणांची तोंड वाकडी होतात. गौरी या कोणाकडेच लक्ष देत नसे. ती फक्त आपल्या कामाशी काम ठेवायची. नवीन प्रोजेक्ट मिळाल्यामुळे ती आनंदी असते. काही सूचना देऊन मीटिंग संपल्याचं जाहीर केलं जातं आणि आदित्य बाहेर पडला तसं सगळेजण गौरीचं अभिनंदन करू लागले. गौरीच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून आदित्यच्याही चेहऱ्यावर आपोआपच स्माईल येते. केबिनमध्ये बसून तिचा आनंदी चेहरा आठवत होता. गौरी, नेहमीच तू अशी आनंदी राहा, एवढीच माझी अपेक्षा आहे, तो मनातच म्हणतो. एक दीर्घ श्वास घेऊन तो आपल्या कामाला लागतो. सगळे कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडून आपापल्या कामाला लागतात. गौरीही तिच्या कामामध्ये मग्न होते. आदित्याचं लक्ष तिच्यावर जातं. तशी आपसुकच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. संध्याकाळी बरोबर 6 वाजता गौरीचा मोबाईल वाजतो. ती पाहते तर त्याच्यावर तेजसचं नाव असतं. ती फोन उचलते. तेजस म्हणतो, आवरले की नाही? मी खाली आलो आहे. त्यावर गौरी म्हणते, 5 मिनिटात येते. ती फोन ठेवून तिचं पटापट आवरते आणि आपली पर्स उचलून जायला निघते. त्याचवेळी बरोबर आदित्यचं लक्ष तिच्यावर जातं. त्याला माहीत नसतं ती गाडी घेऊन आली नाही. आदित्य उठून खिडकीत उभा राहतो तर त्याला खाली तेजस गाडीला टेकून उभा राहिलेला दिसतो. आदित्य त्याच्याकडे बघतच राहतो. तेवढ्यात गौरी त्याच्यासमोर येऊन उभी राहते. तो तिला एक स्माईल देतो आणि दरवाजा ओपन करतो तसं गौरी आतमध्ये जाऊन बसते. दुसऱ्या बाजूने जाऊन ड्रायव्हिंग सीटवर तो बसतो. आदित्य मात्र त्यांची गाडी दिसेनाशी होईपर्यंत बघत असतो. गाडी दिसेनाशी झाल्यानंतर तो खुर्चीवर पाठीमागे टेकून बसतो. डोळे मिटून घेतो तर तोच नजारा दिसतो. त्याच्या हृदयात एक कळ निघते. पण पुढच्या क्षणाला तो डोक्यातील विचार झटकून आपल्या कामाला लागतो. गाडीत बसताच तेजस तिला एक स्माईल देतो आणि आजचा दिवस कसा गेला म्हणून विचारतो. एवढ्या दिवस सुट्ट्या घेतल्यानंतर आजचा दिवस कसा जाणार? गौरी म्हणते, म्हणजेच आज कामाचा खूप लोड होता. तेजस म्हणतो. त्यावर ती चमकून त्याच्याकडे पाहते. याला कसं कळालं? ती मनातच म्हणते. त्यावर तेजस म्हणतो, तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतं. तेजस तिला म्हणतो, कॉफी घ्यायची का? त्यावर ती म्हणते, नको, अगोदरच वेळ झाला आहे, घरी जाऊया, आई वाट बघत असतील. त्यावर तेजस म्हणतो, हां, ते तर होणारच, कारण ती माझी आई नसून मला तर ती तुझीच आई वाटते. त्यावर गौरी म्हणते, तू काय आमच्यावर जलस होतो की काय? नाही, पण तू आल्यापासून ते दोघेही मला विसरले आहेत. त्यावर गौरी मनातच म्हणते, ते नाही तर तूच त्यांना विसरला आहेस. तुला फक्त तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं काय दिसतं? त्यांच्याही काहीतरी अपेक्षा असतील याची तर तुला काळजीही नाही. तेजस, आई वडिलांनी तुला एवढ्या दिवस सांभाळलं त्याचं तुला काहीच नाही. फक्त तुझ्या 1 वर्षाच्या प्रेमासाठी तू तर सर्वांना शिक्षा देत आहेस. कधी कळणार तेजस तुला? तो मात्र तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत असतो. तो तिला
म्हणतो, तू काय मनातल्या मनात मला शिव्या देत आहे की काय? त्यावर ती तोंड वाकडं करते. तो मात्र तिच्या या कृतीवर खळखळून हसतो. गौरी त्याला बघतच राहते. लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच त्याला हसताना पाहत असते. त्याच तंद्रीत ती त्याला म्हणते, तू असाच हसत राहा, छान दिसतोस. म्हणून ती त्याच्याकडे बघून डोळे मिचकावते. तसा तो तिच्या त्या कृतीवर तिच्याकडे बघतच राहतो. खरंच ही किती निरागस आहे. मी फक्त तिला दुःख देण्याचं काम केलं आहे. तो तिच्याकडे बघून मनातच विचार करत असतो. काय झालं? असं का बघत आहेस? काही नाही, म्हणून ती नकारार्थी मान हलवते. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल.